जय माता दी. आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकनची रेसिपी आम्ही कशी करतो म्हणून. तर त्या अगोदर ना मम्मी इकडे पोळ्या टाकून घेत होती आणि मग थोड्या मला म्हणत होती की तू पण टाक थोड्या, कारण मला पोळ्या करता येत नाही म्हणून. मग चिकनच्या भाजीला लागणारा मसाला मम्मीने इथे भाजला. त्यानंतर आपल्याला लागतं तितकं आपण तेल टाकायचं. त्यानंतर ना मस्त हे पेस्ट त्याच्यात टाकून घ्यायची. कांदा, लसूण, अद्रक, जिरं, त्यानंतर खोबरं ह्याला मस्त भाजायचं आणि त्याचा पेस्ट करायचा आणि मग चांगला ना तेलात ठेवू द्यायचा. तेल पहिले चांगलं गरम होऊ द्यायचं. त्यातनं धण्याचा कूट टाकला, मग हळद टाकली आणि मसाला ना पहिले चांगला तेलात होऊ द्यायचा आणि मग त्यानंतर आपल्याला लागते तितकं चटणी टाकायची आणि मग मीठ टाकायचं चवीनुसार. आम्ही मीठ खूप कमी खातो आणि तुम्हाला लागतं तितकं मीठ टाकायचं आणि मग मस्त असं मिक्स करायचं त्याला आणि मस्त थोडंसं लाल लाल होईपर्यंत जरा मिक्स करून घ्यायचं. पाणी नाही टाकायचं त्यात पहिले. मग त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं. मग त्याला ना उकळी येऊ द्यायची थोडंसं पाण्यातच, असं होऊ द्यायचं. मग अशी उकळी येते आणि मग ना त्याच्यामध्ये ना आपले म्हणजे जे चिकन मटण असतं ते टाकायचं. पप्पांनी चिकन आणलं होतं, मम्मीने म्हणजे चिकनच त्यात टाकलं आणि मग झाकण ठेवून द्यायचं थोडंसं कालवून. म्हणजे असं थोडंसं 5-10 मिनटं झाकण ठेवून द्यायचं आणि मग त्यात लागतं तितकं पाणी टाकायचं आणि त्याला कालवायचं, पूर्ण कालवून घ्यायचं. म्हणजे त्याला ना म्हणजे खाली असं मसाला नाही लागला पाहिजे म्हणून. रेडी झाली आपली चिकनची भाजी. भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय.